गुड मॉर्निंग. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स मध्ये आपण काल बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्याच्यामधला क्लासिफिकेशन ऑफ इथर्स हा भाग आपला राहिलेला होता, तो आपण पहिले बघू. त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर बघणार आहेत ह्या तिन्ही प्रकारच्या कंपाऊंड्सचे. फर्स्ट ऑफ ऑल क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. बघा, तुम्हाला काल सांगितलं होतं इथर्सची डेफिनेशन. इथर्स कोणाला म्हणायचं आहे? ROR- किंवा AROAR म्हणजेच द कंपाउंड्स इन विच ऑक्सिजन इज डायरेक्टली अटॅच्ड टू टू अल्किल ग्रुप्स or two aryl groups or one alkyl or one aryl group, that compounds are called as ethers. ethers मध्ये ऑक्सिजन हा दोन अल्किल किंवा दोन अरिल ग्रुपला अटॅच असतो आणि त्यानुसार आता आपल्याला जेव्हा त्याचं नॉमेनक्लेचर त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, त्या क्लासिफिकेशन हे दोन टाईपचे इथर्स असतील. विचार द्या. फर्स्ट इज दी सिमेट्रिकल इथर्स. दे आर ऑल्सो नोन ॲज सिम्पल इथर्स. सिमेट्रिकल इथर्स बघा कोणाला म्हणायचं? सिमेट्रिकल इथर्स. याच्यामध्ये बघा, सिमेट्रिकल इथर्स म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की इथर्समध्ये दोन अल्किल ग्रुप असतील. जर दोन्ही अल्किल किंवा दोन्ही अरिल ग्रुप जर सिमिलर असतील तर त्याला म्हणायचं सिमेट्रिकल इथर्स. फॉर एक्झाम्पल, इफ वी कन्सिडर द एक्झाम्पल CH3O CH3, both alkyl groups are same here, so this is the symmetric ethers. मग कोणाला म्हणायचं? the ethers in which both alkyl or aryl groups attached to oxygen atoms are same, then such ether is called as symmetric ethers. याचा अजून एक एक्झाम्पल जर बघायचं असेल आपल्याला तर आपण म्हणू शकतो की C6H5O C6H5. आपण त्याचं नॉमेनक्लेचर नंतर बघणार आहे, परंतु त्याचं एक्झाम्पल्स बघतोय आपण फक्त की या दोन्ही ग्रुप सारखे असले तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? सिमेट्रिक इथर्स. सेकंड, दॅट इज दी असिमेट्रिक इथर्स. त्याला अजून एक नाव आहे. सिमेट्रिक इथर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सिंपल इथर्स अँड असिमेट्रिक इथर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिक्स्ड इथर्स. मिक्स्ड इथर्स मध्ये काय असणार बघा, दोन्ही अल्किल ग्रुप जे हे डिफरंट असतील. दॅट मीन्स इफ वी कन्सिडर द एक्झाम्पल CH3O C2H5. in this ether both alkyl groups are different. One is methyl group, another is the ethyl group. If both alkyl groups are different, then such ether is called as asymmetric ethers. So this is the classification of ethers. That means asymmetric and symmetric or simple or mixed type of ethers. Now the very important about the nomenclature of these compounds. आता ह्या आपल्याला यांचं क्लासिफिकेशन बघितल्यानंतर नॉमेनक्लेचर बघायचं आहे. नॉमेनक्लेचरमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे ते म्हणजेच अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि त्याच्या खाली नंतर लगेच इथर्सचं नॉमेनक्लेचर. तुम्हाला एक माहिती आहे की नॉमेनक्लेचरमध्ये जनरली दोन प्रकारचे नॉमेनक्लेचरचे मेथड्स आपण बघतो. वन इज द कॉमन सिस्टीम अँड नेक्स्ट इज द IUPAC. कॉमन सिस्टीम म्हणजे आतापर्यंत चालत आलेले जे काही मेथड आहेत किंवा आतापर्यंत जे नाव देण्यात आलं त्याला क्लासिकल मेथड म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने नॉमेनक्लेचर. आणि IUPAC मध्ये एक ठराविक रूल्सनुसार त्यांचे जे नॉमेनक्लेचर करतो त्याला आपण IUPAC सिस्टीम म्हणतो. तर बघा, सुरुवातीला आपण अल्कोहोलचे नॉमेनक्लेचर बघणार आहेत. अल्कोहोलमध्ये सुरुवातीला आपण बघणार त्यांचे फॉर्म्युला, देन देअर कॉमन नेम्स अँड देन IUPAC नेम्स. बघा, याच्यामध्ये अल्कोहोल्समध्ये जर आपण सुरुवातीचे मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये बघणार की ज्याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप आहे. इफ यू कन्सिडर CH3OH. कॉमन सिस्टीममध्ये काय केलं जातं की जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव, त्याला पुढे अल्कोहोल शब्द फक्त प्रेफिक्स सफिक्स लावायचा आहे. देन सच सिस्टीम इज कॉल्ड ॲज कॉमन सिस्टीम. म्हणजे बघा, इथं मिथिल ग्रुप आहे त्याला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव काय असणार? मिथिल अल्कोहोल. सो इट्स कॉमन नेम इज मिथिल अल्कोहोल. अल्किल ग्रुप अँड अल्कोहोल. नाउ व्हॉट इज द IUPAC सिस्टीम? IUPAC सिस्टीम मध्ये काय करायचं बघा, जो काही अल्केन आहे त्या अल्केन मधला शेवटचा जो E आहे त्याला OL ने रिप्लेस करायचे म्हणजे अल्कॅनॉल
या पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर असणार. जर या ठिकाणी आपण पॅरेंट अल्केन कोणता आहे, पॅरेंट अल्केन कोणाला म्हणायचं आहे, जर समजा या ठिकाणी OH नसता तिथे कोणता राहिला असता CH4. CH4 मीन्स मिथेन. मिथेन पासून हा अल्कोहोल तयार झाला आहे असं आपण कन्सिडर जर केलं तर मिथेनचा E काढून त्याच्याऐवजी OH ला रिप्लेस करायचे आहे, OL ला. देन इट्स नेम विल बी मिथेन आणि त्याला OL, दॅट मीन्स मिथॅनॉल. नेम ऑफ दिस कंपाउंड इज मिथेनॉल. सिमिलरली इफ वी कन्सिडर CH3 CH2 OH, कॉमन सिस्टीम मध्ये याचं नाव काय असायला पाहिजे, हा इथिल ग्रुप आहे म्हणून इथिल अल्कोहोल and its IUPAC name is ethanol, that means ethanol. आता बघा आपण 2 पेक्षा जास्त जर असतील कार्बनची संख्या तर त्यावेळेस त्याला कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायचं ते बघू आपण. We'll see here CH3 CH CH3 OH. बघा या सिस्टीम मध्ये हा जो प्रोपिल ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो आयसोप्रोपिल अल्कोहोल. कॉमन सिस्टीम मध्ये दिस इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता बघा IUPAC सिस्टीम मध्ये याला ज्यावेळेस आपण नॉमेनक्लेचर करतो तर IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला बघायचं असतं की पॅरेंट अल्केन कोणता आहे. इन दिस केस पॅरेंट अल्केन इज प्रोपेन. पण त्याच्यामध्ये OH ग्रुपची पोझिशन, दॅट मीन्स जेव्हा तो कोणत्या किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे ती पोझिशन सुद्धा इथे मेन्शन करायची असतील. सो वी विल नंबरिंग हियर लाईक दिस 1 2 and 3. OH is attached to second carbon, so name of compound is propane 2-ol. प्रोपेन आणि ऑल यांच्यामध्ये त्याची पोझिशन इथे मेन्शन करायची, दॅट इज प्रोपेन 2-ol. जर हाच OH ह्या एला जर अटॅच राहिला असता तर आपण म्हटलं असतं त्याला प्रोपेन 1-ol किंवा 1-propanol. 1 हा अगोदर दिला तरी चालू शकतो. नाउ दे टर्शरी कंपाऊंड, टर्शरी जर अल्कोहोल असेल तर त्याला नॉमेनक्लेचर कसं करायचं बघू आपण. टर्शरीचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, दॅट इज CH3C CH3 OH. कॉमन सिस्टीम मध्ये या कंपाऊंडचं नाव काय असायला पाहिजे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. थर्ड ब्युटिल अल्कोहोल असे म्हणतो आपण त्याला, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. बघा IUPAC मध्ये याचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की पॅरेंट अल्केन कोणता आहे. पॅरेंट मध्ये आपण काय करतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बनची लॉंगेस्ट चेन जर बघितली आपण तर 1 2 3 किंवा 1 2 3 तीनच्या वर जाणार नाही. मग आपण असं कन्सिडर करू 1 2 and 3 ही पॅरेंट आहे. म्हणजे पॅरेंट अल्केन इथं कोणता असणार तर प्रोपेन असणार. नाउ देयर आर 2 सबस्टिट्यूएंट्स हियर. वन इज OH, अदर इज CH3, बोथ अटॅच्ड टू सेकंड कार्बन ॲटम. सेकंड कार्बनला जर असेल तर आपल्याला बघा याचा काय नाव लागेल, 2-methyl. पहिल्या सबस्टिट्यूएंटचं नाव लिहिणार आपण 2-methyl. आणि आता पॅरेंट अल्केन आहे प्रोपेन, म्हणजे प्रोपेन आणि त्याच्या सेकंडलाच OH ग्रुप अटॅच आहे म्हणजे प्रोपेन 2-ol. सो 2-methyl प्रोपेन 2-ol हे एकच शब्द आहे हा, 2-methyl propane 2-ol. दिस इज द IUPAC नेम ऑफ अल्कोहोल. हे अल्कोहोलचा IUPAC नेम आहे. आपल्याला आता अशा पद्धतीचे काही अल्कोहोल्स बघायचे की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील, ते बघू आपण इथं. आता आपण बघू मोनोहायड्रिकच्या ऐवजी जर डायहायड्रिक ट्रायहायड्रिक अल्कोहोल जर असतील तर त्यावेळेला नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे बघा. डायहायड्रिकचं एक एक्झाम्पल इथं बघू आपण, दॅट इज CH2OH. CH2OH हा जो कंपाऊंड आहे याला म्हटलं जातं इथिलीन ग्लायकॉल. कॉमन सिस्टीम मध्ये याचं नाव असणार इथिलीन ग्लायकॉल.
IUPAC मध्ये ॲज कम्पेअर टू कॉमन सिस्टीम आपण IUPAC सिस्टीमचं नॉमेनक्लेचर हे लक्षात ठेवणं जास्त सोपं आहे. बघा काय करायचं आहे. आता आपल्याला इथे बघायचं की पॅरेंट अल्केन कोणता राहिला असता. जर इथं OH नसतं तर हा राहिला होता CH3 दॅट मीन्स इथेन. ह्या इथेन मधला ई सुद्धा इथं काढायचा नाहीये, ई तसाच ठेवायचा आहे. फक्त OH ची पोझिशन सांगायची आहे आणि जेवढे काही OH ग्रुप असतील त्याचं त्या प्रमाणात त्या पुढं जो काही प्रेफिक्स आहे डाय ट्राय या प्रमाणात तो लावायचा आहे. बघा इथं काय असणार इथेन ॲज इट इज इथेन. आता पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनला एक एक OH ग्रुप जर अटॅच असेल तर आपण इथं समजणार 1,2 आणि 2 OH ग्रुप आहे म्हणून डाय आणि अल्कोहोलसाठी आपण काय वापरत असतो OL दॅट इज OL. इथेन 1,2 डायोल. Name of this compound is ethane 1,2 diol. Similarly, if we consider the example that is CH2OH, CHOH, then CH2OH. बघा याचं जे काही कॉमन नेम जर असणार आहे ते असणार आहे ग्लिसरॉल. ग्लिसरॉल हे त्याचं नाव असणार आहे. पण आपल्या IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला बघायचं आहे की पॅरेंट अल्केन कोणता राहिला असता दॅट इज दी प्रोपेन. 3 कार्बन असल्यामुळे प्रोपेन. मग इथं पहिले त्याचं नाव द्यायचं प्रोपेन. बघा नंतर आपल्याला बघायचं आहे OH ची पोझिशन 1, 2, 3 एक एक कार्बनला एक एक OH ग्रुप काढायचे. दॅट मीन्स 1, 2, 3 आणि त्यानंतर 3 असल्यामुळे ट्राय OL that is triol. Propane 1, 2, 3 triol. This is the IUPAC name of this compound. या पद्धतीने तुम्हाला मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलीहायड्रिक कंपाऊंडचं सुद्धा नॉमेनक्लेचर IUPAC मध्ये करता येतं. कॉमन सिस्टीम मध्ये एक लिमिट पर्यंत आहे, त्याच्यावरती प्रत्येक कंपाऊंडला नॉमेनक्लेचर इथं करता येत नाही. बघा हे झालेत अल्कोहोलचे. आता आपल्याला बघायचं आहे की फिनॉल आणि इथर मध्ये कशा पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. आता बघा फिनॉलचं ज्यावेळेस आपण नॉमेनक्लेचर करणार तर फिनॉल कंपाऊंड्स आपल्याला माहिती आहे की अरोमॅटिक रिंगला जेव्हा OH ग्रुप अटॅच असतो डायरेक्टली लाईक दिस तेव्हा आपण त्याला फिनॉल म्हणतो. इथं बघा कॉमन सिस्टीम मध्ये सुद्धा याचं नाव फिनॉलच असणार आणि IUPAC ने सुद्धा ते नाव ऍक्सेप्ट केलं असल्यामुळे त्याचं नाव IUPAC मध्ये सुद्धा फिनॉल असणार. बेन्झिनॉल असंही त्याचं एक नाव आहे, ते सुद्धा IUPAC ने ऍक्सेप्ट केलेलं आहे. सो फिनॉल ऑफ बेन्झिनॉल. आता बघा जर समजा याच्यामध्ये दुसरा एखादा ग्रुप जर अटॅच असेल लाईक दिस बघा CH3 आहे आणि त्याला इथं OH ग्रुप अटॅच आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की जर समजा अशा पद्धतीचा कंपाऊंड जर असेल तर कॉमन सिस्टीम मध्ये याला क्रिसॉल असं म्हटलं जातं. पण आपल्याला IUPAC सिस्टीम मध्ये बघायचं आहे की इथे 2 प्रकारचे. जर नुसता CH3 अटॅच राहिला असता आपण त्याला म्हटलं असतं टोलुईन. नुसता OH राहिला असता आपण म्हटलं असतं त्याला फिनॉल. पण नॉमेनक्लेचर करत असताना याला 1 आणि याला 2 अशी नंबरिंग करायची आहे. सेकंड कार्बनला CH3 ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला तुम्ही म्हणायचे 2-मिथिल फिनॉल. 2-मिथिल फिनॉल. जर हा CH3 ग्रुप इथं अटॅच राहिला असता तर आपण त्याला म्हटलं असतं 3-मिथिल फिनॉल. इथं राहिला असतं तर 4-मिथिल फिनॉल. या पद्धतीने आपल्याला फिनॉल मध्ये नॉमेनक्लेचर करता येतं. आता बघा फिनॉल मध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर असतील तर त्या कंपाऊंडला नॉमेनक्लेचर कसं करायचं ते आपण बघू. बघा या सिस्टीम मध्ये एक OH आणि ह्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला दुसरा OH ग्रुप अटॅच आहे. अशा पद्धतीचे जे कंपाऊंड असतात त्याला नॉमेनक्लेचर करताना IUPAC सिस्टीम मध्ये बघा काय करायचं असतं 1 आणि 2 दोन वेगवेगळ्या पोझिशन आहेत OH ग्रुपच्या. तर याला काय म्हणायचं बघा बेन्झीन 1, 2
डायोड. या कंपाऊंडचं नाव असणार बेन्झीन 1,2 डायोड. या पद्धतीने जर त्यापेक्षा जास्त जर असतील तर आपल्याला त्या पद्धतीने नाव करता येतात. बघा, इफ यू कन्सिडर द एक्झाम्पल, बघा ह्या कंपाऊंडचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर काय असणार. OH कोणकोणत्या कार्बनला आहे बघा, 1 2 3 4 5 and 6. 1 3 5 या 3 पोझिशनला OH ग्रुप जर अटॅच असेल त्याचं नाव काय असणार, बेन्झीन 1 3 5 ट्रायोड. बेन्झीन 1 3 5 ट्रायोड. सो दिस इज द आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. फिनॉल्सचं या पद्धतीने आपल्याला नॉमेनक्लेचर करता येतं. याच पद्धतीने आपल्याला इथरचं सुद्धा नॉमेनक्लेचर करता येईल. इथरमध्ये बघा काय फरक असणार इथरचं आणि अल्कोहलचं नॉमेनक्लेचरमध्ये. इथरमध्ये आपण एक्झाम्पल बघू. एक आपल्याला माहिती की 2 प्रकारचे इथर होते, सिमेट्रिकल अँड असिमेट्रिकल. सिमेट्रिकलचं एक एक्झाम्पल बघू. दॅट मीन्स CH3O CH3. CH3O CH3 याला आपण कॉमन सिस्टीम मध्ये म्हणतो डायमिथिल इथर. डायमिथिल इथर. आता बघा डायमिथिल इथरचे याला ज्यावेळेस तुम्ही आययुपीएसी मध्ये नॉमेनक्लेचर करता तर आययुपीएसी मध्ये असं कन्सिडर करायचं आहे, दिस इज द अल्कॉक्सी अल्केन. म्हणजेच हा मूळ अल्केन होता, त्याच्यामधला हा जो ग्रुप आहे हा त्याला असणारा एक सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजेच याचं जर तुम्ही नाव बघितलं तर हा कोणताही मिथॉक्सी ग्रुप त्याला अटॅच झालेला आहे त्या मिथेनला. म्हणून याचा आययुपीएसी मध्ये नॉमेनक्लेचर असं येईल, मिथॉक्सी मिथेन. बघा सिमेट्रिकल इथरमध्ये नॉमेनक्लेचरला फारसा प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम कुठे येणार, असिमेट्रिकल अल्केनमध्ये, असिमेट्रिकल इथर्समध्ये. लाईक CH3O C2H5. जेव्हा कॉमन सिस्टीम मध्ये याला नाव द्यायचं असेल तेव्हा जे दोन अल्किल ग्रुप आहेत त्यांचं नाव लिहायचं, परंतु त्यांना अल्फाबेटिकली जो पहिले येईल त्याचं नाव पहिले लिहायचं आहे. दॅट मीन्स इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर हे त्याचा कॉमन सिस्टीम मध्ये नाव येईल. आता बघा आययुपीएसी मध्ये काय करायचं की हे बघायचे की त्यात पॅरेंट अल्केन कोणता राहिला असता. जो मोठा अल्किल ग्रुप आहे तो पॅरेंट अल्केन राहिला असता असं कन्सिडर करू आपण. दॅट मीन्स C2H6. C2H6 जर राहिला असता त्याचं नाव राहिलं असतं इथेन. आता या इथेन मधला एक हायड्रोजन काढून आपण हा ग्रुप त्याला काय केलाय, सबस्टिट्यूट केलाय. हा ग्रुप कोणता आहे, मिथॉक्सी. म्हणून याचं नाव काय यायला पाहिजे, मिथॉक्सी इथेन. सो इट्स नेम विल बी मिथॉक्सी इथेन. Now, one other example, that is the C6H5O CH3. C6H5 च्या ऐवजी आपण बेन्झीनची रिंग लिहू शकतो. बघा याचं नाव काय असायला पाहिजे, मिथिल फिनिल इथर. हा फिनिल ग्रुप आहे, सो मिथिल फिनिल इथर. आणि आता हा मोठा अल्केन ग्रुप आहे, म्हणजेच मूळ अल्केन कोणता होता, बेन्झीन होता. आणि ह्या बेन्झीनला हा ग्रुप इथे अटॅच आहे, दॅट मीन्स मिथॉक्सी ग्रुप. म्हणून याचं नाव काय यायला पाहिजे आययुपीएसी मध्ये, मिथॉक्सी बेन्झीन. सो इट्स आययुपीएसी नेम इज मिथॉक्सी बेन्झीन. मिथॉक्सी बेन्झीन. So these are the common and IUPAC nomenclature of alcohols, phenols and ethers. In next period we will see the preparation methods of alcohols and phenols, and then we will see the preparation methods of ethers. So we conclude here the nomenclature. In next topic we will see the preparation methods. Thank you.